इंजेक्शन लिग्नोकेन ह्याच्याबद्दल, कारण ओटी मध्ये आपल्याला इंजेक्शन लिग्नोकेनची फार आवश्यकता भासते, कारण पुष्कळ साऱ्या प्रोसिजर ज्या आहेत त्या आपण लोकल इन्फिल्ट्रेशन मध्ये करतो, म्हणजे जागा बधीर करून आपण सर्जरी करतो। आता कोणीतरी एकाने प्रश्न विचारला की लोकल इन्फिल्ट्रेशन कसं द्यायचं आणि त्याची प्रोसिजर कशी आहे, तर ती पण आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला लिग्नोकेन बद्दल सांगते। लिग्नोकेन, लिडोकेन, असं झायलोकेन हे एकच ड्रग आहे आणि हे 1% असतं, 2% असतं आणि 5% असतं। आपण जनरली 2% लिग्नोकेन वापरतो। हे जे आहे हे व्हायल आहे आणि हे व्हायल मध्ये हे ड्रग असतं। हे जे ड्रग असतं आपल्याला हे लोकल इन्फिल्ट्रेशन साठी घ्यायचं असतं। ही कॅप आहे, आपण ही कॅप रिमूव्ह करतो आणि हे जे आहे ही सिरिंज आहे, ही सिरिंज या पद्धतीने फोडल्या जाते, ह्या पद्धतीने फोडल्या जाते। सिस्टर आपल्याला फोडून ही सिरिंज अशी देते आणि सिस्टरने जेव्हा सिरिंज दिली तेव्हा आपण ही सिरिंज असं घेतो, कारण माझ्या हातात ग्लोव्ज लागलेले आहे, स्टरिलिटी मी मेंटेन केलेली आहे आणि आता मी हे इंजेक्शन घेतलेलं आहे। आता मला लिग्नोक्स घ्यायचं आहे, तर लिग्नोकेन जे हे घ्यायचं आहे मला ड्रग, तर हे आता मी ह्या पद्धतीने घेणार आणि ही निडल मी इथे सोडणार आहे, ही निडल मी इथे सोडणार आहे आणि 26 नंबरची जी निडल असते, ही जी निडल आहे मला सिस्टर परत हे असं खोलून मला देणार। या पद्धतीने ही उघडल्या जाते आणि ह्या पद्धतीने सिस्टर मला अशी देणार। मग स्टरिलिटी मेंटेन करून हातात ग्लोव्ज आहे माझ्या, मी अशी निडल घेणार, मी असं हे लावणार आणि हे जे इंजेक्शन आहे नंतर मग आपण इन्फिल्ट्रेशनसाठी कसं वापरतो हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर हे झालं झायलोकेन आणि ही काढायची पद्धत। आणि नंतर सुद्धा तुम्हाला एक जास्तीचं ड्रग लागलं तर तुम्ही जस्ट हे याला असं करून बॉटल टिल्ट करून तुम्ही असं घेऊ शकता, म्हणजे एक्सेस ड्रग लागलं तर तुम्ही या पद्धतीने ते घेऊ शकता। आणि नेहमी कॅप लावून ठेवून द्यायचं बाजूला ट्रॉलीवर आणि हे जे असतं हे बाहेर असतं, हे सिस्टर तुम्हाला देत असतं सारखं असं सिस्टर देते तुम्हाला आणि तुम्ही घेता, हे ट्रॉलीवर राहत नाही। ही जी सिरिंज आहे ही ट्रॉलीवर असते। आता दुसरी एक गोष्ट सांगायची तुम्हाला, हे सगळ्या लोकल प्रोसिजर्स ज्या असतात छोट्या मोठ्या सर्जरीसाठी आपण जागा बधीर करतो आणि मग सर्जरी करतो। दुसरं एक आहे, ही जी आहे ही लिग्नोकेन जेली आहे, ही 2% असते। हिचा पण वापर आपण खूपदा करतो, कॅथेटर लावताना, लुब्रिकेशन करताना आपल्याला लागतं, राईस ट्यूब टाकताना आपल्याला लागतं आणि पुष्कळदा ज्या ज्या ठिकाणी ल्युब्रिकंट्सची तुम्हाला आवश्यकता आहे, जसं तुम्हाला पर वजायनल एक्झामिनेशन करायचे, पर रेक्टल एक्झामिनेशन करायचे आहे, तर ही लिग्नॉक्स जेली तुम्हाला वापरायला लागते। तुम्ही ग्लोव्ज घालता आणि मग त्याच्यावर ही जेली घेऊन मग तुम्ही ते त्यांना चेक करता। आता हिचं ओपनिंग कसं आहे, हिचं पुष्कळदा ते सगळीकडनं सील्ड आहे, तर आपल्याला हे इथनं कुठनं तरी ओपन करायला लागतं। ही ओपन केली आपण, ओपन केल्यानंतर ह्याच्यात कॅप असते, कॅप असते, ह्या 2 प्रकारच्या कॅप आहे। ऍक्च्युअली हे होल मेकर कॅप आहे, ही होल मेकर कॅप आहे आणि ही जी असतं हे नोझल असेल किंवा हे कॅप असेल तर हे लावून आपण ह्याच्यातनं आपण युरेथ्रामध्ये वगैरे जेली आपण ही सोडू शकतो। कॅथेटरायझेशन करताना नेहमी हे वापरायचं। कॅथेटरायझेशन करताना मेल युरेथ्रामध्ये जेव्हा आपण कॅथेटर करतो तेव्हा आधी ही लिग्नॉक्स जेली आपल्याला पुश करावी लागते। हे होल मेकर आहे, या होल मेकरने आपल्याला ह्या ठिकाणी होल पाडायचं आहे इथे, नंतर ह्याची काही आवश्यकता आपल्याला भासत नाही, मग हे आपण फेकून देऊ शकतो। त्याच्यानंतर आपल्याला जेव्हाही कॅथेटरायझेशन करायचं आहे तेव्हा आपण ही कॅप लावायची, युरेथ्रामध्ये आपण जेली टाकायची आणि त्याच्यानंतर मग कॅथेटर टाकायचं आणि नंतर
हे वापरायची आवश्यकता नाही, नंतर हे काढून टाकायचं कारण याच्यात होल आहे, हे काढून टाकायचं आणि ही जी कॅप आहे ही कॅप प्रॉपरली इथे लावायची म्हणजे ही जेली सुकत नाही. आणि जेलीला इथे दाबायचं नाही, जेली नेहमी इथे दाबायची. ही टूथपेस्ट सारखी वापरल्या जाते. टूथपेस्ट आपण कसं खालून वापरतो ना, असं नंतर पूर्ण इकडे इकडे रोल करून शेवटपर्यंत वापरतो. आपण डायरेक्ट इथे नाही म्हणजे इथे नाही दाबायचं, आपण हे इथून सुरुवात करायची आणि मग समोर समोर यायचं आणि बरोबर पद्धतशीर याचा जेलीचा वापर करायचा. तर आपल्याला काय ठेवायचं, आपल्याला ही कॅपची आवश्यकता नाही. दिस इज होल मेकर. आणि हे जे आहे हे फक्त इंट्रोडक्शन ऑफ जेली इन युरेथ्रा, म्हणजे युरेथ्रामध्ये आपल्याला जेव्हा कॅथेटर करायचं असेल तेव्हाच आपण ह्या गोष्टीचा वापर करतो. किंवा आपण राईस ट्यूब टाकायची असेल तर नाकामध्ये ही जेली सोडायची असेल तर ह्याचा उपयोग करतो. पण हे लावून ठेवायचं नाही कारण याला होल असल्यामुळे ही जेली सुकते. मग त्याला कॅपिंग करायचं आणि व्यवस्थित प्रॉपरली ठेवून द्यायचं. ही झाली दुसरी, हा झाला दुसरा एक लिग्नोकेनचा प्रकार. त्याच्यानंतर हे ब्युपिवेकेन हेवी एम्पूल आहे हे विथ ड्रेक्स्ट्रोज. हे इंजेक्शन आपण वापरत नाही, हे इंजेक्शन फक्त आणि फक्त एनेस्थेटिस्ट वापरतात. स्पायनल लावताना, स्पायनल एनेस्थेशिया जेव्हा देतात तेव्हा हे ब्युपिवेकेन हेवी इंजेक्शन हे जे आहे हे एनेस्थेटिस्ट वापरतात, आपण वापरत नाही. तर आपल्याला जेव्हा ते मागतात तेव्हा आपल्याला ह्या पद्धतीने इथे जे ओपनर असतं त्या ओपनरपासून आपल्याला असं ओपन करून मग त्यांना द्यायला लागतं. किंवा मग आपण फोडून टाकायचं आणि फोडल्यानंतर मग ॲम्पूल असं टिल्ट करून द्यायचं, मग ते ड्रग असं एनेस्थेटिस्ट घेऊन घेतात. तर हे झालं ब्युपिवेकेन. ठीक आहे, हे 3 आपण वापरतो गोष्टी झायलोकेनच्या ओटीमध्ये. तर एक मेथड झाली जेलीची, मी तुम्हाला दाखवलेलं आहे की हे कसं घेतलं जातं 2. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे जे आहे हे एनेस्थेटिस्ट ड्रग आहे. ब्युपिवेक आपलं हे लिग्नोकेन जे आहे हे विथ ॲड्रेनालिन पण येतं. विथ ॲड्रेनालिन सहसा मी वापरत नाही कारण ते डायल्युटेड डोजेसमध्ये लावल्या जातं. तर हे काही ठिकाणी ज्या ठिकाणी प्रोसिजर्स ब्लीड करणार असं जेव्हा वाटतं तेव्हा विथ ॲड्रेनालिन वालं व्हायल जे आहे ते वापरलं जातं. पण ते डॉक्टरसाठी तुम्हाला फक्त आयडेंटिफाय करायचं असतं की व्हायल कोणता आहे. ह्याच्यावर लिहिलेलंच असतं लॉक्स 2% लिग्नोकेन हायपोक्लोराइड इंजेक्शन. आता ह्याच्यात विथ ॲड्रेनालिन लिहिलेलं असतं. मग डॉक्टरांनी तुम्हाला ॲड्रेनालिन सोबतचं लिग्नोकेन मागितलं तर तुम्ही ते द्या, नाही तर मग तुम्हाला साधं लिग्नोकेन मागितलं तर हे साधं द्यायचं. ते जे असतं डायल्युटेड फॉर्ममध्ये तुम्हाला द्यायचं असतं, म्हणजे मग तुम्हाला डिस्टिल वॉटरचं एक ॲम्पूल सुद्धा फोडून सोबत द्यावं लागतं. कारण ड्रग घेतलं तर मग डिस्टिल वॉटर सुद्धा त्याच्यामध्ये डॉक्टर लोक घेऊन डायल्यूट करणार. प्रोसिजर जी आहे प्रोसिजरचा व्हिडिओ मी तुम्हाला आता ह्याला कनेक्टेड दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बघा की लोकल इन्फिल्ट्रेशन हे कसं दिसल्या जातं. पहिले आपण काय करतो, ही जी नीडल आहे 26 नंबरच्या नीडलनी पहिले आपण त्याला एक जस्ट इंट्राडर्मल लावतो. आपण इंट्राडर्मल लावून एक व्हील तयार करतो, म्हणजे एक छोटंसं व्हील तयार करतो आणि 2 सेकंद थांबून जातो. आणि मग त्याच्यातनंच आपण चारी बाजूनी इन्फिल्ट्रेट करतो. त्या एका होलमधनं आपण असं चारी बाजूनी इन्फिल्ट्रेट करतो. एकदा इंट्राडर्मल आपण लावलं, सबडर्मल आपण लावलं, त्याच्यानंतर आपण सबक्यूट जातो, म्हणजे मग आपल्याला चारी बाजूनी सबक्यूट जाता येतं. मग जेव्हा आपण चारी ब्लॉक देतो, चारी सबडर्मल देतो आणि मग चारी सबक्यूट देतो तेव्हा ती जी जागा आहे टोटली बधीर होते. म्हणजे तिथले जे नर्व्स असतात हे ड्रग त्या नर्व्सला ब्लॉक करतात आणि ब्लॉक केल्यामुळे काय होतं, तिथे पेनलेस प्रोसिजर आपल्याला करता येते. आपण हे मायनर सर्जरीसाठी वापरतो, मेजर सर्जरीसाठी आपण ह्याचा कधीही वापर करत नाही. मेजर सर्जरीसाठी आपल्याला एनेस्थेटिस्ट लागतो आणि मग हे ब्युपिवेकेनचं ड्रग लागतं. तर तुम्हाला आता मी हा जो व्हिडिओ आहे दाखवणार आहे, पण तो
तुम्हाला त्याचा काही उपयोग नाही आहे. ते फक्त आणि फक्त डॉक्टर्स लोकच इन्फिल्ट्रेट करतील, सर्जरी करतील. पण माझे जे व्हिडिओज आहे काही मेडिकल कॉलेजचे स्टुडंट्स पण बघतात, तर त्यांना ते उपयोगाचं आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही ते बघा. ही आता आपण लोकल इन्फिल्ट्रेशन कसं करताय ते बघणार आहे. हे इथे एक फायब्रोएडिनोमा आहे, हा माझ्या पोटात हलतोय. आपल्याला कुठलंही लोकल इन्फिल्ट्रेशन करायचं असेल तर पहिले इंट्राडर्मल इंजेक्शन लावावं लागतं. ही 26 नंबरची नीडल आहे आणि हे लोकल आपण 4 ml घेतलेलं आहे. आय वरच्या बाजूला पहिले आपण एक इंट्राडर्मल स्पॉट द्यायचा आहे, मग नीडलला ऍडव्हान्स करायची, परत द्यायचं इन्फिल्ट्रेशन. एका स्पॉट मधून आपण सगळ्या बाजूला देतो. फक्त आपल्याला नीडल टर्न करावी लागते. ज्या ठिकाणी लोकल दिलं त्याच ठिकाणून दुसरी साइड पकडायची. आता हे दिले आपण इंट्राडर्मल. आपल्याला थोडंसं सबक्यूट पण जावं लागतं. सबक्यूट जायसाठी आपण फॅट मध्ये जायचं, इन्फिल्ट्रेट करायचं. आता हा जो एडिनोमा आहे ह्याच्या चारी बाजूनी आपल्याला इन्फिल्ट्रेट करायचं. इन्फिल्ट्रेट करताना सुद्धा प्रत्येक वेळेस ऍस्पिरेट करून पाहणे आवश्यक आहे. चारी बाजूने आपण जेव्हा सबक्यूट इन्फिल्ट्रेट करतो त्याच्यानंतर आपल्याला 5 मिनिटं वाट पाहायचं, कारण लोकलचा इफेक्ट यायला थोडा वेळ लागतो. इमिजिएटली स्टार्ट करायचं नाही. कुठलंही लोकल इन्फिल्ट्रेशन आपण जेव्हा देतो तर आधी लोकल आपल्याला टेस्ट करून घ्यावी लागते. लोकलची टेस्ट केल्यानंतर मग पेशंटला ओटीत आपण जेव्हा घेतो तेव्हा फोर्ट्विन आणि एट्रोपिन हे इंजेक्शन लावायचे. आणि हे 4 ml सफिशियंट आहे. हे आता आपण वाट बघू याचा इफेक्ट येतपर्यंत. आपण आता वाट बघणार आहोत याचा इफेक्ट येतपर्यंत. तर हे झालं लोकल इन्फिल्ट्रेशन कसं देतो आपण. कुठलीही मायनर प्रोसिजर करायसाठी आधी आपण इंट्राडर्मल इंजेक्ट करतो आणि ती जी नीडल आहे ती चारी बाजूनी आपण टर्न करतो, रोटेट करतो आणि त्याच्यानंतर 4 स्पॉट मध्ये आपण सबक्युटॅनियस इन्फिल्ट्रेशन करतो. तर ही झाली ती प्रोसिजर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला कुठलेही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर विचारा. धन्यवाद.